यशिरते, आपल्या मुलांच्या सुखासाठी आपल्याला काही गोष्टी विसराव्या लागतात. म्हणजे आपल्यालाच त्यातून सावरायला हवं. आता आमच्या मुलाचं निधन झालं. त्याच्या दुःखाचं सावट वसुंधरा आणि आकाशरावांच्या संसारावर नको म्हणून एवढं सगळं चाललं होतं. सुशिलाचा आवाज असा अधूनमधून चढतो. चुकलं माझं. आम्ही तुमच्या पाया पडतो. पाया नका पडू. मी येते लग्नाला, पण तुमच्यासाठी नाही, माझ्या मुलाच्या आनंदासाठी. या ना या जयश्रीताई या. अहो सगळेजण तुमची ना अगदी आतुरतेने वाट बघतायत. या. अरे वा 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 वा, आलात. या या, तुमचं स्वागत आहे. बरं का अवधी, माझा खरं तर विश्वास नव्हता, पण तुझ्या सासूचा राग घालवला बाबा या दोघांनी. बऱ्याच पटकन राग घालवलाय. चला चला चला, या या, थांबल्यात गुरुजी आपल्यासाठी. चला 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 चला. बरं का गुरुजी, ही आमची धर्मपत्नी जयश्री. सॉरी, म्हणजे आज ही फक्त वरमाई आहे, बाकी काही नाही. काय बोलतो? म्हणजे आज सगळा मान हिचा. बरं का, हे शक्य झाल्यास देवाच्या जागी हिला बसवलं तरी चालेल. तुम्ही जर अशी चेष्टा करणार असाल ना तर मी परत निघून जाईल. सॉरी गुरुजी, वरमाई पुन्हा रुसायच्या आत सुरू करावी दे तुम्ही. ए चल पटापट, किती वेळ लावतो तू? ए पटापट काय, चविष्ट जेवण हवं असेल तर वेळ लागतो. ए आम्हाला शिकू नको. जर वेळ झाला ना लग्नात तर बघच तू. ए बघ म्हणजे काय, तुम्हाला शिकवलं नाही तुमच्या आई वडिलांनी मोठ्यांना कसा रिस्पेक्ट द्यायचा तो? आई बापावर जातो तू. बाबी, कॉपी खूप मोठा शेफ आहे ना, ठाकूरचा माणूस आहे, आपला माणूस नाहीये. असू दे ना, मग काय डोक्यावर बसू काय याला? शेप असेल तर त्याच्या घरचा. आपल्या आई बापावर जातो हा, आणि आपल्या आई बापावर जायची कोणाची हिंमत नाही झाली. लायकी आहे का तुझी? ए लायकी कोणाची काढतो रे? माझ्याशी आजोराशी बोलायची कोणाची हिंमत नाही झाली. आकाश सरांनी मला अशा सूचना पण नाही दिल्यात. बघ तू कोण आहे रे? मी कोण आहे दाखवतोच तुला. बॉबी, सोड त्याला, सोड त्याला. सर, आय एम व्हेरी सॉरी. माझ्या माणसांकडून मी तुमची माफी मागतो. आय एम सॉरी. यांची खरं तर तशी काही चूक नाही. खरं तर लग्न सुरू आहे, खूप टेन्शन आहे, खूप काम आहे, आणि माणसं कमी आहेत ना. आपणच सगळं काम मिळून वाटून करतोय, त्यामुळे जरा टेन्शनमध्ये येऊन अग्रेसिव्ह झाला, बाकी काही नाही. हां, थोडा शॉर्ट टेम्पर्ड आहे, पण त्यासाठी मी तुमची माफी मागतो हात जोडून. सर प्लीज. नाही, मी आकाश सरांना कंप्लेंट करणारच आहे
की यांनी असले गुंड कधीपासून हायर केलेत. नाही 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 सर, ऐका ऐका माझं. तुम्ही यातलं आकाश सरांना काही सांगू नका प्लीज. काय आहे, ते ऑलरेडी लग्नाच्या गडबडीत आहेत. हे सगळं ऐकून त्यांना अजून मनस्ताप होईल, टेन्शन येईल, म्हणून सांगतो. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करतो की हा माणूस यापुढे या परिसरात 1 मिनिटं सुद्धा दिसणार नाही तुम्हाला. आय प्रॉमिस. प्लीज सर, प्लीज. ठीक आहे ठीक आहे. काय करत होतास रे? लायकी दाखवत होतास स्वतःची? अरे मोठ्या माणसांचं लग्न इथे. चांगल्या सभ्य घरातली प्रतिष्ठित माणसं वावरतायत आणि अशा ठिकाणी तू असा वागलास, काय इज्जत राहणार आहे माझी सांग? जर ह्या लोकांना कळलं की माझ्या माणसाने इथे राडे घातले तर यापुढे तुलाच आहे, मला सुद्धा उभं करणार नाहीत रे कधीच. काय रे, तुम्हा दोघांना आयुष्यभर इकडचा माल तिकडे, मारामाऱ्या, गुंडगिरी हेच करत बसायचंय? आयुष्य जर मोठं व्हायचं असेल ना तर आकाश ठाकूर हा माणूस लागणार आहे आपल्याला, कळतंय? आणि माझ्या प्लॅनमध्ये जर तुझ्यामुळे प्रॉब्लेम आला ना तर उभा आडवा कापीन मी तुला. इथे थांबायची पण लायकी नाही आहे तुझी खरं तर. आता त्या मिक्सर फिरव्याने आकाशकडे जाऊन कंप्लेंट करायच्या आधी तोंड काळं करायचं. मग तो काय चालली? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु. नाही नाही, आई बाबा असे कधीच वागणार नाहीत. ते माझ्याशी खोटं बोलणारच नाही कधी. पण मग मी माझ्या कानांनी ऐकलं काय होतं. आमच्या मुलाच्या जाण्याच्या धक्क्यातून आम्ही अजून सावरलो नाही होतो. आता आमच्या मुलाचं निधन झालं, त्याच्या दुःखाचं सावट वसुंधरा आणि आकाशरावांच्या संसारावर नको म्हणून एवढं सगळं चाललं होतं. पण एका महत्वाच्या विषयावर बोललोच नाही आपण. कोणता विषय? अगं तुझा नवरा. काय करताय जयश्री ते तुम्ही? उद्या माझ्या मुलीचं लग्न आहे आणि आज तुम्ही तिला तिच्या भूतकाळाविषयी काय विचारताय? तुम्ही घरातल्या मोठ्या, कुठे कधी कसं काय बोलायचं याचं भान तुम्हीच ठेवलं नाही तर बाकीच्यांनी काय करायचं? कारण नसताना माझ्या होणाऱ्या सासूबाईंना आईने एवढं बोलणं शक्यच नाही. नक्कीच आईला त्यांना माझ्याशी बोलण्यापासून थांबवायचं होतं. कार्यामे सिद्धमायतु प्रसन्नेतु दाते वीणानिनाचमायंत सर्वाणि सुरनायक मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. अशा प्रकारे गणेश पूजन संपन्न झालेलं आहे. मुहूर्ताची वेळ जवळ आलेली आहे. चला मग आता गुरुजी नवऱ्या मुलाला आणि नवऱ्या मुलीला बोलवायचं बघतो आम्ही, आहे की नाही? आणि अखिल, भास्कर, भास्कर, हे बघ आता सगळ्या विधी पुढच्या काय ते जरा सुरू करा. गुरुजींची मदत घ्या, कळलं? अखिल जाऊन आकाशला घेऊन ये नवरदेवाला, कळलं ना? जा 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 जा. हा आणि तुम्ही पण जा नवऱ्या मुलीला घेऊन या. होय होय, हा? बसला घेऊन येतो पटकन. जा जा.
चल वर. वसू, असो अगं अशी का बसलीस तू? काय झालं? अगं तुला लग्नाला जाईपर्यंत गौरीहार पूजायला सांगितलं होतं ना मी. बसू, तुला कोणी काही बोललंय का? की आमच्याकडून काही चुकलंय का? चुकलं नाही. मुद्दाम केलंय तुम्ही, ठरवून. इतके दिवस लग्न ठरल्यापासून आजपर्यंत एवढी मोठी गोष्ट लपवलीत तुम्ही माझ्यापासून. बसू, हे काय बोलतेस तू? हेच की तुम्ही माझ्या सासरकडच्यांशी, आकाशरावांशी खोटं बोललात. तुमचा एकुलता एक मुलगा, माझा पहिला नवरा शार्दूल मेलाय असं तुम्ही ठाकूरांना सांगितलं. मी विधवा आहे, डिवोर्सी नाहीये हे सांगितलं तुम्ही ठाकूरांना. आई, मी तुला पुन्हा पुन्हा विचारत राहिले की काही खोटं बोलली नाहीयेस ना, पण तू फक्त पांघरूण घालत राहिलीस. मी तुम्हा दोघांनाही सांगितलं होतं मला खोट्याच्या बळावर लग्नच करायचं नाही. आई, तुम्हाला सतत सांगत राहिलीस की आकाशरावांसमोर शार्दूलचं नाव घेऊ नकोस. का तर आपल्या पहिल्या नवऱ्याबद्दल सतत बोलायला त्यांना अजिबात आवडणार नाही. पण हे खरं होतं का? नाही. पण खरं हे की आकाशरावांना शार्दूल जिवंत आहे याबद्दल मी काहीच सांगायला नको, ही तुमची इच्छा होती, हो ना? माझ्या लग्नाची इतकी गरज वाटत होती तुम्हाला की त्यांना जे पटेल ते सांगून खपवायला तयार झालं तुम्ही. नाही वसू, अगं खपवायला तू काय डाग पडलेली खराब झालेली वस्तू आहेस का? 100 नवरी सोनं आहेस तू. ज्या घरात जाशील त्या घराचं गोकुळ करशील याच्यावरचा विश्वास जळला नाहीये आमचा. मग का खोटं बोललात? कारण तुझ्यात जे गुण आम्हाला दिसत होते ना, ते लोकांना, समाजाला दिसत नव्हते ग. त्यांना फक्त एवढंच दिसत होतं की डिवोर्सी मुलगी म्हणजे सगळी चूक मुलीचीच असणार आहे. तिला ऍडजस्ट करायला, सांभाळून घ्यायला जमलं नसेल कदाचित. अगं, तुझ्या होणाऱ्या सासूबाईंचा म्हणजे जयश्रीताईंचा सुद्धा हाच विचार आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की एक वेळ मला विधवा सून चालेल, पण डिवोर्सची मुलगी नकोय. अहो, मग मोडायचं होतं ना लग्न. काय गरज होती हे सगळं करायची बाबा? की मी खरंच नकोशी झालीये तुम्हाला. सू, असं बोलून आपल्या नात्याचा, आमच्या तुझ्यावरच्या असलेल्या प्रेमाचा अपमान नको कर. मग काय करू आई? मी ना विचार करून थकलीये माहितीये, पण तरी मला एकही असं उत्तर मिळत नाहीये की ज्यामुळे तुमचं एक खोटं बोलणं मला योग्य वाटेल. ह्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे तुझा होणारा नवरा आकाश. साक्षात रामाचंच रूप ग. मर्यादा पुरुष, सज्जन, सगळ्यांना समजून घेणारा, सर्वांवर प्रेम करणारा. त्यांची गेलेली पत्नी, त्यांचं एकटेपण, हे सगळं ऐकलं आणि आम्हाला असं वाटलं की तुम्ही दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तुमच्या आयुष्यात असलेली जोडीदाराची उणीव तुम्ही भरून काढू शकाल. आणि खरं सांगू बसू, आकाशरावांना जावई करून घेण्याचा
त्यांना तुझा नवरा म्हणून बघण्याचा, बनीचा बाबा म्हणून बघण्याचा मोह नाही का आवरला आम्हाला. नाही, खोटं नाही सांगत, खरंच नाही आवरला मोह. वसू, अगं बनीच्या आयुष्यात पण एका रोल मॉडेलची गरज आहे. मी आता थकलोय ग, आणि मला ना सतत भीती वाटते की बनीच्या जडणघडणीत आपण कुठे कमी तर पडणार नाही ना. त्याच्या बापाचं रक्त आपल्या संस्कारांपेक्षा मोठं तर होणार नाही ना. पण आकाशराव आणि बनीला एकत्र बघितलं ना की मला ही भीती नाही वाटत. आकाशराव आपल्या संस्कारानं आपल्यासारखी छबी बनीमध्ये निर्माण करतील, बनीला तसं तयार करतील. अगं कुठं शार्दूल आणि कुठं आकाशराव. बस तेव्हाच ठरवलं की जो मुलगा आपल्यासाठी इतक्या वर्षांपूर्वी मेलाय त्याचा जिवंत असण्याचा तुझ्या लग्नात अडथळा होऊ द्यायचा नाही. तुमच्यासाठी शार्दूल मेलाय आणि हे तुम्ही सांगूनही मोकळे झालात. पण तो कुठेतरी जिवंत आहे ना. आणि तो कसाही असला ना तरी तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही त्याचे आई वडील आहात. त्याच्यावर असलेल्या रागात तो मेलाय हे म्हणणं वेगळं, आणि जगाला छाती ठोकपणे आम्ही आमच्या मुलाच्या मृत्यूच्या शोकातून अजूनही बाहेर निघालो नाहीयेत हे म्हणणं वेगळं. बाबा, तुम्ही स्वतःला कितीही समजवलत ना तरी हे चूकच आहे. आणि आई, खोटं जास्त काळ टिकू शकत नाही. वसू, तू त्याची काळजी नको करूस. अगं आम्ही घेऊ त्याची काळजी. आणि इथे त्याबद्दल कोणाला काहीच माहित नाही. पिंकी आणि कुंदा सोडल्यास, आणि त्या दोघी काही तुझ्या संसारावर कुठलंही सावट येऊ देणार नाहीत. ई, बघ स्वतःकडे. अगं साध्या पत्त्यांचा गेम खेळताना पत्ते बरे आलेत की वाईट हे तुझ्या चेहऱ्यावर लगेच कळतं. इतकी साधी आहेस तू. पण या खोट्याचं ओझं ना तुला या सगळ्याचा विचार करायला लावतंय. लोकांवर ओरडणं, त्यांना बोलताना मध्येच कट करणं, हे सगळं करायला लागलाय तुम्ही दोघं, एखाद्या चोरासारखं. माझ्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तर मला विचारायचं तरी होतं. लहान नाहीये मी, एका 9 वर्षाच्या मुलाची आई आहे ग मी. आई, वसुंधरा, तू जे बोलतेस ते अगदी बरोबर आहे. तुझा रागही रास्त आहे. पण आम्ही आमच्या मुलीच्या भविष्याचा विचार केला ग. तिच्या भविष्याचा विचार करताना आपण तिच्या खांद्यावर खोट्याचं ओझं टाकतोय त्याचा विचार नाही केला एकदाही. आई, तुला कळतंय का? अगं नवं नातं जोडायला निघालीये मी. आकाशरावांचं आणि माझं लग्न होणार आहे. तू आणि बाबा 35 वर्ष संसार केला तुम्ही दोघांनी एकत्र. पण मला सांगा, तुमच्या दोघांपैकी कोणी एकाने एवढी मोठी गोष्ट दुसऱ्यापासून लपवली असती तर झाला असता का हो तुमचा संसार? मग त्या घरात रात्री झोप लागेल मला? त्या घरातल्या प्रत्येक माणसाशी मी खोटं बोलतेय हे कळून श्वास तरी घेता येईल का मला? आणि आकाशरावांचं काय? सोन्यासारखा माणूस म्हणता ना तुम्ही त्यांना. त्यांची काय चूक आहे की आपण एवढी मोठी फसवणूक करतोय त्यांची? नाही, माझी इच्छा नसताना तुम्ही माझं लग्न लावायला निघालात, काहीच बोलले नाही. माझी इच्छा नसतानाही तुम्ही मला लग्नाला होकार द्यायला लागतात. मी मोकळ्या मनाने होकार दिला, मी तयारही झाले. पण तुमच्या सांगण्यावरनं माझ्या नव्या आयुष्याची सुरुवात, माझ्या नव्या नात्याची सुरुवात मी खोट्याच्या बळावर कधीच करणार नाही. मी आकाशरावांना सगळं खरं सांगणार. त्यांचं लग्न एका विधवेशी नाही तर एका डिवोर्सीशी होतंय.
मग त्यानंतर हे लग्न करायचं की नाही हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असेल.